दलित पॅंथरचा झंझावा हे पुस्तक ॲडव्होकेट लेदू गायकवाड यांनी लिहिलेलं आहे. तसा साहित्याशी माझा अत्यंत जवळचा संबंध राहिलेला आहे. परिवर्तन साहित्य महामंडळाची स्थापना पण केली होती. आदरणीय कालगती दया पवार त्याचे अध्यक्ष होते आणि मी साहित्यिकांच्या सोबत मी राहिलेलो आहे. मी तसा साहित्यिक नाही. नामदेव ढसाळांसारखे मोठे कवी होते. राजा ढाले हे साहित्यिक होते. पण त्या दोघांच्या मध्ये मी होतो आणि मी ठरवलं की आपण लिहिलं पाहिजे वस्तू खरी आहे. पण सर्वांनीच लिहित राहिलं तर लोकांची कामं कुणी करायची. पॅंथरची स्थापना जी झालेली आहे त्यामुळेच झाली की फक्त लिहून चालणार नाही. विद्रोही कविता विद्रोही साहित्य असलंच पाहिजे. कथा कादंबऱ्या असल्याच पाहिजे. पण फक्त लिहून चालणार नाही तर त्यासाठी प्रॅक्टिकल आंबेडकरी लोकांना न्याय देण्यासाठी संघर्ष करणारी चळवळ उभी राहिली पाहिजे. म्हणून अमेरिकेमध्ये ब्लॅक पॅंथर स्थापना झाली होती निग्रो लोकांच्या न्यायासाठी. आणि आपल्या देशामध्ये सातत्यानं अत्याचार होत होते. अनेक गावामध्ये अत्याचार होत होते. बाबासाहेबांच्या काळामध्ये बाबासाहेब तर साताऱ्यामध्ये शाळेच्या बाहेर बसून शिकले. पण आज अशी परिस्थिती नाही. जर एखाद्या शिक्षकाने आपल्याला सांगितलं की शाळेच्या बाहेर बसा, शिक्षकाला शाळेच्या बाहेर काढल्याशिवाय आपण राहणार नाही. परिस्थिती बदललेली आहे पण अजूनही अत्याचार होत आहे. रोटी बेटी भेटी व्यवहार होत आहे. माझ्या मंत्रालयाचा इंटरकास्ट मॅरेजचा विषय आहे. देशामध्ये प्रत्येक वर्षाला 2.5 ते 3 लाखापेक्षा इंटरकास्ट मॅरेज होतात. ते आमच्या रेकॉर्डला असलेली. पण अनेक मुलं आणि मुलं एकत्रित येतात. अनेक जाती जमातीची मुलं एकत्रित येतात आणि ज्यांना आमचे 2.5 लाख रुपये नको आहेत अशा अनेक मुलं मुली आहेत. त्यांचे रेकॉर्ड आपण काढलं पाहिजे असं मी अधिकाऱ्यांना सांगितलं. समाजामध्ये परिवर्तन होते खरी आहे. पण आज जी मनोवादी मेंटॅलिटी आहे ती अनेक लोकांच्या मनामध्ये आहे. एकाच पक्षामध्ये मनोवाद आहे असं नाहीये. सगळ्याच पक्षामध्ये मनोवादी लोक आहेत. आणि आज या ठिकाणी मी आदरणीय बाबा आढाव यांच्या सोबत आम्ही पॅंथरच्या काळामध्ये नामांतराची मुहूर्त चालवलेली आहे. नामांतरवादी कृती समिती आणि भारतीय दलित पॅंथर. तर पॅंथरचा नामदेव ढसाळ राजा ढालेंचा इतिहास हा 5 वर्षाचा होता. नामदेव ढसाळ यांच्यासोबत माझे संबंध अत्यंत चांगले होते. शेवटच्या काळामध्ये बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नामदेव ढसाळ असताना मी त्यांना सातत्यानं भेटत होतो. आणि नामदेव ढसाळे म्हणायचे की रामदास आमचा चांगला कार्यकर्ता आहे. त्यांनी पॅंथर जीवन ठेवलेली आहे. आणि म्हणजे माझ्या गळ्यामध्ये पडत होत्या गावागावामध्ये फुलांची माळ. माझ्या गावामध्ये पडत होती गावागावामध्ये फुलांची माळ. कारण माझा नेता होता नामदेव ढसाळ. आपण सर्वांनी साहित्यिक म्हणून तर असलंच पाहिजे. लिहिलं पाहिजे. पण मला वेळ नाही लिहायला. मी लिहायला लागलो तर मी लिहू शकतो. मी अनेक ठिकाणी केलेल्या ज्या चारोळ्या आहेत. मी अनेक साहित्य संमेलन उधळलेली आहेत. साहित्य संमेलनाची वक्त्यांची भाषणं ऐकलेली आहेत. त्यामुळे वैचारिक भाषण असलीच पाहिजे.
पण अनेक लोकांना खुसखुशीत असणारी भाषण आवडतात हे मी साहित्य संमेलनामध्ये पाहिलं होतं. म्हणजे लोकांना टाळ्या वाजवणं, हसणं, थोडंसं अशा पद्धतीची भाषणं. आणि त्याच्यातून मी सुरुवातीला न बोलणार असा मी कार्यकर्ता होतो. भारतीय दलित प्रांत स्थापन करताना अरुण कांबळेंना पण अध्यक्ष बनवलं होतं. राजा ढाले यांच्यासोबत माझे संबंध अत्यंत चांगले होते. नामदेव ढसाळ यांच्यासोबत माझे संबंध अत्यंत चांगले होते. आणि राजा ढालेंचा आपण एकदा सत्कार केला होता. त्यांना 10 लाखांनी तथेही दिली होती. म्हणजे राजा ढाले यांनी पॅन्थर बरखास्त केली आणि त्या बरखास्तीची जी पत्र होती वर्तमानपत्रामध्ये देण्याची, ती सगळी पत्र मी जाऊन दिली होती. पण राजा ढालेंचा निर्णय मला मान्य होता. मी त्याचा न बोलणारा का मी विद्यार्थी होतो, कार्यकर्ता होतो. आणि राजा ढालेंचा प्रभाव माझ्यावर होता. राजा ढालेंचा माझ्यावर फार विश्वास होता. रामदास असं काय करेल असं त्यांच्या मनामध्ये कधी आलंही नाही. पण मला असं वाटलं की पॅन्थर बरखास्त झाली तर सगळा पॅन्थरचा इतिहास निघून जाईल, पुसून जाईल. दलितांचं जे हे संरक्षणाचं कवच आहे ते कवच एकदम कुठंतरी निघून जाईल. आणि पॅन्थरच्या काळामध्ये मारामाऱ्या करण्याची आवश्यकता नव्हती. कुठं काय झाली असतील त्या सुरुवातीला. मी ज्या वेळेला भारतीय दलित पॅन्थर सुरू केली त्यावेळेला मारामाऱ्या वगैरे अशा भानगडी नव्हत्या. मी लोकांना हे सांगत होतो की तुम्ही सगळे आमचेच आहात. मराठा आमचेच आहेत, ओबीसी आमचेच आहेत, मुसलमान आमचेच आहेत, ख्रिश्चन आमचेच आहेत. बाबासाहेबांची चळवळ म्हणजे फक्त बौद्धांची चळवळ नाही, पूर्वीच्या महाराजांची चळवळ नाही. पण एक गोष्ट खरी आहे की बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यांच्या घरामध्ये गेले पाहिजेत, पण अजून जात नाही. प्रयत्न करून सुद्धा ते जात नाहीत. अजून सगळ्या दलितांच्या जातीत एकत्रित नाहीये. इतर लोकांना आपण म्हणतोय ते जातीवाद आहोत, पण आपण काय आहोत हे आपण तपासलं पाहिजे. एक जात दुसऱ्या जातीसोबत अजूनही जात नाहीये. टाळ्या वाजवण्याचा विषय नाहीये. टाळ्या वाजवल्या तर अजून ते एकत्र येणार नाही. हे आपण तपासणं अत्यंत आवश्यक आहे. शेड्यूल कास्टमध्ये महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत. रिपब्लिकन पक्षामध्ये आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही मातंग आघाडी केलेली आहे, धर्मकार आघाडी केलेली आहे. मातंग समाज हा काय प्रमाणामध्ये येतो. पॅन्थरच्या काळामध्ये अनेक पॅन्थरचे नेते मातंग समाज आपल्यासोबत होते, पण आज एवढी दिसत नाही आहे. तर दलितांना जर एकत्र करणं आवश्यक आहे. आपण त्यासाठी काम करणं अत्यंत आवश्यक आहे. पण आपल्यामध्ये फुटीची लागण फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कार्यकर्ते कधी इकडे जातात, कधी तिकडे जातात. तिकडे गेले की तिकडे कर्मत नाही, पुन्हा इकडे येतात. तर कार्यकर्ते फार झालेलं आहे. म्हणजे सगळे आंबेडकरवादी आहेतच. त्यांच्या मनामध्ये जयभीमचा जोश आहेच आहे. ते स्वतः प्रामाणिक आहेतच आहे. पण रिपब्लिकन पक्षात आहे की होत नाही आहे. आपल्याला माहित आहे की माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांनी निवडणुकांनी लढले. लोकसभेची, राज्यसभेची, 2014ची, 19ची, 24ची. त्यांचा पक्ष अजून रेकग्नाइज होत नाहीये. लक्ष्मण मामाने आपण होतात त्यांच्यासोबत. आपण सगळ्या वंचितांना न्याय देणं ही चांगली गोष्ट आहे. बाळासाहेबांचा आणि माझ्या काय माझून त्याचं काय माझा काय बाबा त्यांच्याशी नाही आहे. बाळासाहेब एकत्र आले तर त्यांनी अध्यक्ष व्हावं ही भूमिका मी अनेक वेळेला मांडलेली आहे. पॅन्थर स्थापन होत असेल पुन्हा, पण त्यासाठी जोश हवा आहे, राग हवा आहे. रागच नसेल तर काय पॅन्थरचा उपयोग आहे. अन्यायाच्या विरुद्ध राग येणं ही अत्यंत आवश्यक बाब आहे. त्यावेळेला आपण अनेक लोकांच्या सभा उधळलेल्या आहेत. पण आपणाला बाबासाहेब आंबेडकरांचं जे राजकारण आहे ते राजकारण समतेचं राजकारण आहे. सर्व जाती जमातीने घेऊन जाणारं राजकारण आहे. मी जर इथं असलो ज्या वेळेला मी निर्णय घेतला होता, माननीय बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले की शिवशक्ती भीमशक्ती एकच आली पाहिजे, तर मी त्या भूमिकेचा अजिबात नव्हतो.
जोगेंद्र कवाडे सर वगैरे माझ्यासोबत होते, आमचं ऐक्य झालं होतं तेवढ्याला आम्ही होते. कवाडे सरांचं म्हणणं होतं की आपण शिवसेना भाजप सोबत जायला काय हरकत नाही, पण मी अजिबात तयार नव्हतो. पण बाळासाहेब ठाकरे असं बोलल्यानंतर 8-9 महिने मी सगळ्या लोकांची चर्चा केली. स्थायिक ठिकाणच्या बैठका मी घेतल्या, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, मुंबईमध्ये, नाशिकमध्ये, अमरावतीमध्ये, कोल्हापूरमध्ये, आणि अनेक स्थायिक ठिकाणी सांगितले जर वैचारिक मतभेद असले तरी आपण निर्णय घ्यायला काय हरकत नाही. समाज जर अशा पद्धतीनं व्यापक होत असेल तर काय हरकत नाही, आणि म्हणून मला निर्णय घ्यावा लागला. लक्ष्मण माने म्हणतात की आठवडे तुम्ही इकडे या, मी तुम्हाला सांगतो तुम्ही तिकडे या. आणि संविधान वगैरे बदललं. बाबा म्हणतायत, बाबा आपल्याबद्दल मला आलं आहे, आपण सगळं आयुष्य हे दलितांच्या मुक्तीसाठी, समतेसाठी खर्च केलेलं आहे. समता आली पाहिजे. आणि ज्या सरकारसोबत मी आहे, मी काय तिथं मी तसा पत्थर आहे, मी तर दगड आहे. जय भीमचा नारा ज्या ज्यावेळेला मला संधी मिळते त्यावेळेला जय भीम मी त्या पार्लमेंटमध्ये म्हणत असतो. माझी भूमिका मी मांडत असतो. काय सगळीच भूमिका बीजेपीची मला सगळी मान्य असं अजिबात नाही. त्यांचा अजेंडा असेल वेगळा, पण असे अजेंडा वेगळे असणारे सगळे लोक अटल बिहारी वाजपेयीच्या वेळेला एकत्र आले होते. जॉर्ज फर्नांडिस होते, नितीश कुमार होते, ममता बॅनर्जी होत्या, अनेक नेते होते. सोशलिस्ट समाजाचे नेते सुद्धा सरकार बनवण्यामध्ये अटलजींच्या सोबत होते. पण कुठलाही विचार सगळ्यांना पटलाच पाहिजे असं अजिबात नाही आहे. एकाच विचाराचे सगळे लोक नसतात. लोकशाहीमध्ये वेगवेगळे विचार असू शकतात, असले पाहिजे. आणि कधी अशी वेळ आली तर मी येईन. कधी अशी वेळ आली तर मी येईन, पण मी आलो तर सगळ्यांना घेऊन येईन. तो विषय नाही, ठीक आहे. म्हणजे तरी असं आहे, या गोष्टी मला पटत नव्हत्या, पण मी आलो. मला लोकांनी सांगितलं, आणि मी तिथं आल्यानंतर मी माझा पक्ष नॉर्थ ईस्ट मध्ये सगळ्या ठिकाणी वाढवलेला आहे. नागालँडमध्ये RPIचे 2 आमदार आहेत. त्यानंतर मणिपूरमध्ये माझ्या पक्षाच्या कॅन्डिडेटला 1,50,000 मतं मिळाली, आणि तिथं माझ्या पक्षाला मान्यता मिळालेली आहे. त्यांना किसानी सिम्बॉल मिळालेला आहे. मिझोराममध्ये, मेघालयामध्ये, त्रिपुरामध्ये, अरुणाचलमध्ये, सिक्कीममध्ये माझा पक्ष म्हणजे बाबासाहेबांचा पक्ष आहे. अंदमान निकोबारमध्ये आहे, लक्षद्वीपमध्ये आहे. देशात एक राज्य असं नाही की त्या ठिकाणी पक्ष नाही. दादरा नगर हवेलीला पक्ष आहे, दीव दमणला पक्ष आहे, साऊथ इंडियामध्ये आहे, नॉर्थ इंडियामध्ये आहे. तर ठीक आहे, तर आता मी आहे तिथं, पण मी पॅन्थर आहे. मी कुठे असलो तरी पॅन्थर आहे. जे गाववाड यांचं म्हणणं हेच होतं की मी पॅन्थर आहे, तुम्ही पॅन्थर आहात. पॅन्थर म्हणून आपण एकत्र आहोत, पॉलिटिकल आपण वेगवेगळे असू, पण जय भीमचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण सगळे एक आहोत. बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट पुढे चालवायची असेल तर सगळा समाज एकत्र आला तर मी येईन. तुम्ही पण या, मी पण येतो. लक्ष्मण माने येतील, अर्जुन डांगरे येतील, आणि मग बाळासाहेबांना आणा. म्हणजे आपण एकत्र येऊन फक्त चालणार नाही. म्हणजे समाजाला एकत्र करायचं असेल तर म्हणजे अर्जुन डांगरेंवरची जबाबदारी आहे की त्यांनी बाळासाहेबांना तर ठीक आहे. म्हणजे सगळे एकत्र आले तर मी पण एकत्र आहे. मला मंत्रिपदाची हौस अजिबात नाही आहे. माझं काम चाललेलंच आहे. म्हणजे माझं काम चाललेलं, मी मंत्री असलो तरी माझं काम चाललेलं आहे, नसलो तरी माझं काम चाललेलंच आहे. लक्ष्मण माने सुद्धा फार आग्रहाने म्हणतात मी इकडे आलो पाहिजे, पण वेळ आली तर मी येईन. जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत अजिबात येणार नाही. एक आपल्या समाजाचे एक मंत्री आहे तिथं, ठीक आहे. मी काय सगळं तिकडं त्यांचं सगळं ऐकतो असताना नाही आहे.
आणि कोण संविधान बदलणं बोले म्हणजे ठीक आहे, एखादा कायद्यामध्ये अमेंडमेंट होणं म्हणजे संविधान बदलण्याचं नाही, ठीक आहे, विचार करण्याची आपली भूमिका आहे. बाबांसारखे एक आदरणीय नेते आमचे आहे, त्यांची विचार प्रणाली अत्यंत सुसंस्कृत अशी आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी मानून ते सातत्यानं दलितांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतायत, त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. वैचारिक मतभेद असू शकतात, वैचारिक मतभेद असू शकतात, असलेच पाहिजे. सगळे निर्णय घेताना सगळं एकमत असत नाही. गौतम बुद्धांच्या काळामध्ये मी 3 दिवस होतो बिहारमध्ये, आणि त्या ठिकाणी महाबोधी सोसायटी, महाबोधी महाविहार जे आहे ते आंदोलन पुण्यामध्ये मोठं झालं होतं. 20,000 लोक इथं होते. मुंबईला झालं, अनेक ठिकाणी आंदोलन झालं. 50-52 दिवसापासून त्या ठिकाणी बनतेजी आंदोलन करत आहे. माननीय नितीश कुमार यांना मी भेटलो, आणि हा जो कायदा आहे, हा कायदा 1949चा आहे. म्हणजे महाबोधी महाविहाराचा जो ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टमध्ये 4 बुद्धिस्ट, 4 हिंदू आणि कलेक्टर आहे तो त्या ठिकाणचा चेअरमन, अशा पद्धतीची तिथली पूर्वीपासूनची परिस्थिती आहे. पूर्वी काँग्रेसची सरकार होती, त्यानंतर लालू प्रसाद यांचं एक सरकार होतं, रबडी बहिणीचं सरकार होतं, नितीश कुमार 5 वेळेला मुख्यमंत्री झालेले आहेत. ते बीजेपी सोबत नसताना मुख्यमंत्री होते, आता बीजेपी सोबत असताना ते मुख्यमंत्री आता आहे. त्यामुळे त्यांना भेटून आपण सांगितलेलं आहे. आरिफ मोहम्मद खान तिथले राज्यपाल आहेत, त्यांना मी भेटलेलो आहे. त्या कायद्यामध्ये बदल करण्याच्या संबंधात मागणी तर आपली आहेच आहे, आणि आपलं म्हणणंच आहे बाबा तुमच्या धर्माच्या कुठल्या ट्रस्टमध्ये आम्हाला घेत नाही, तर आमच्यामध्ये तुमचं काय काम आहे, हमारे अंदर में तुम्हाला क्या काम आहे. त्यात बदल झाला पाहिजे, पण आता हा बदल हेच मोदी साहेब करत नाही, हे सरकार करत नाही, अशी भूमिका मांडणी केली नाही. कारण पूर्वीपासून काँग्रेस सरकार अनेक वर्ष होती, त्यांना इथे त्यांनी बदलला तो का कायदा. बीजेपी वाले तर आता आलेले आहेत, 10 वर्ष झाले आलेले आहेत. त्यामुळे ठीक आहे, तर तो बदल झालाच पाहिजे, सत्ता कोणाची असो, पण ते बौद्ध विहार जे आहे ते बौद्ध विहार आपल्या ताब्यात आलं पाहिजे. आणि जे ट्रस्टी सगळे आहेत ते ट्रस्टी सगळे आपलेच असले पाहिजे. त्या ठिकाणी रोज हजारोच्या संख्येने लोक जातात, आणि मी त्या ठिकाणी 3 दिवस होतो. त्या भिक्खूंना मी भेटलो, आणि त्यांच्यासाठी आपण त्यांच्या पाठीचे आपण आहोत. ठीक आहे, तर आता कॅन्सरची मुवमेंट जी आहे ती मुवमेंट अत्यंत चांगली आहे होती. पण पुन्हा दलित कांतर स्थापन करायची का, अशा पद्धतीची चर्चा अमेरिका, इंग्लंड अनेक ठिकाणावर मला लोकांनी फोन आले, आणि पुन्हा पॅन्थरची स्थापना करा अशा पद्धतीची त्या सगळ्यांचीच आहे. पॅन्थरची स्थापना करायची असेल तर तरुणांच्या मध्ये जोश असला पाहिजे. फक्त घोषणा देऊन आणि टाळ्या वाजून होणार नाहीये. तर त्यावेळची जी पॅन्थर होती तशा पद्धतीचा उत्साह, तशा पद्धतीचा राग, अन्याय झालं की तुटून पडण्याची तशी भूमिका, जेलमध्ये जाण्याची वेळ आली तर जेलमध्ये जाण्यासाठी तयार असलं पाहिजे. आम्ही जरी सत्तेत असलोही तरी अन्याय झाला की आंदोलन केलंच पाहिजे, ही भूमिका मी कार्यकर्त्यांना अनेक वेळेला सांगितलेली आहे. जरी आम्ही सरकारमध्ये असलोही तरी सरकारच्या विरोधामध्ये विषय नाही, परंतु न्यायासाठी आंदोलन करणं अत्यंत आवश्यक आहे. पण तशा पद्धतीचं आंदोलन उभं राहत नाहीये. आज एकदम व्हाईट कॉलरचे लोकांची संख्या वाढत आहे, शिक्षण वाढत आहे, अनेक मुलं मुली सगळे एकत्र येऊन लग्न करतायत, चांगले पगार मिळत आहेत. प्रोफेसरना अलीकडे पगार 1 लाख, 1.5 लाख, 2-2 लाखापर्यंत आहे. ठीक आहे, पगार असू द्या, त्यांना एवढा पगार तेवढा आम्हाला मंत्र्यांना पगार तेवढा 2 लाख रुपयेच पगार आहे आम्हाला. सांगायचं होतं तेवढाच आहे की जर पॅन्थर उभी करायची असेल तर त्याचा विचार आपल्याला करायला हरकत नाही आहे. तुमची पॅन्थर कशी असेल, कारण आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी आहोत. मी इकडे भाजप भाजप सोबत ना, मी इंडिया सोबत आहे. अर्जुन डांगळे उद्धव ठाकरेंसोबत आहे, मी पण त्यांच्यासोबत होतो पण आता नाही आहे. जयदेव गायकवाड पवार साहेबांच्या सोबत आहे, मी सुद्धा पवार साहेबांसोबत होतो. सगळे आपण सगळ्या ठिकाणी आहोत. दिलीप जगताप ते
ऐक्यवादी बोलून चालवत आहे. तरी सगळे आम्ही वेगवेगळे आहोत. जर असं एकत्र येण्याची वेळ आली तर, आणि आपण फक्त बहुतांनी एकत्र येऊन चालणार नाही. आपण 9% फक्त आहोत. 9%नी महाराष्ट्राच्या राजकारणात आपण काहीच बदल करू शकत नाही. आणि प्रकाश आंबेडकरांना एवढी मतं मिळालेली. लक्ष्मण मानेवर असताना पडळकर सांगलीमध्ये उभं राहिले तर 3.25 लाख मतं मिळाली होती. 3.25 लाख, 2 लाख, 1 लाख, 1.5 लाख जरी पक्ष एकाने होत नाही आहे. म्हणून कुठेतरी आपण एकत्रित राहून जर आपण अशा पद्धतीचा प्रयत्न केला तर सत्ता मिळू शकते. आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं, सत्तेपर्यंत पोहोचणं हाच खरा आंबेडकरिझम आहे. कोणत्या मार्गाने जायचं ते ठरवा. सगळे एकत्र आले तर मला दलित आंदोलन बरखास्त करावं लागले ऐक्यासाठी. भारत हे दलित आंदोलन बरखास्त करताना अनेक लोक रडले. रिपब्लिकन पक्षात ऐक्य करायचं की पॅन्थर ठेवायचे हा प्रश्न माझ्यासमोर होता. आणि मला असं वाटलं की जर मी ऐक्यामध्ये सामील झालो नाही तर माझ्याबद्दल सगळ्या इतिहासामध्ये माझी नोंद होईल की मी ऐक्य फोडलं. आणि म्हणून मग पॅन्थर बरखास्तीचा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. मी म्हणत होतो की पॅन्थर असू द्या, मी RPI मध्ये राहीन. पण पुन्हा एकदा अशा पद्धतीची पॅन्थर उभी राहत असेल तर चांगली गोष्ट आहे. आणि आजचं जे पुस्तक आहे हे दलित पॅन्थरचा संतावा, म्हणजे आपली तर आहे जय भीमची जात, आपली तर आहे जय भीमची जात, म्हणून तुम्हाला दाखवावं लागेल पुन्हा एकदा पॅन्थरचा संतावा. तर पॅन्थरचा झंझावात हा जयदेव गावकर यांच्यासोबत माझे संबंध अत्यंत चांगले आहे. ते नामदेव ढसाळ यांचे बंधू आहेत. आणि नामदेव ढसाळांचा फार मोठा इतिहास आहे. त्यांच्या गोलपिटा या कविता सगळ्या जगभरामध्ये लागलेल्या आहेत. नामदेव ढसाळ कोण, नामदेव ढसाळ असं ज्या वेळेला त्या प्रसार भारतीमध्ये म्हणण्यात आलं त्यावेळेला अनेकांनी निषेध केला त्याचा. सगळ्या इतिहासामध्ये नोंद असेल अशा पद्धतीचं नामदेव ढसाळांचं व्यक्तिमत्व आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, वेळ झालेली आहे. मला इथं सम्राटचा जो वर्धापन दिन आहे, मला मुंबईला पोहोचायचं आहे. मुंबईचे माझे 2-3 कार्यक्रम होते, पण जयदेवांचा आग्रह होता की मी आलंच पाहिजे. त्याप्रमाणे अनेक मान्यवरांचा सत्कार करण्याची संधी मिळाली. पण एवढं सांगतो की जर कदाचित राजा ढाले, नामदेव ढसाळ यांच्यामध्ये फूट झाली नसती, आणि फुटीचे कारण हेच होतं की जो जाहीरनामा लिहिण्यात आला तो जाहीरनामा सुनील दिघे जे होते, हे सुनील दिघे अत्यंत व्यापक विचाराचे होते, कम्युनिस्ट विचारधारेचे होते. आणि नामदेवच्या मनामध्ये हीच भूमिका होती, जी बाबासाहेबांची भूमिका होती की सगळ्या जाती जमातीने एकत्र आणणं, सगळ्या कष्टकऱ्यांना सगळ्या जातीचे एकत्र आणणं, सगळ्या जातीने एकत्र आणणं. त्यासाठी जो जाहीरनामा होता तो जाहीरनामा व्यापक होता. त्याची चर्चा ही सुद्धा देशभरामध्ये झाली. पण राजा ढालेंना न विचारता तो जाहीरनामा लिहिण्यात आला. लिहिल्यानंतर तो राजा ढालेंना दाखवायला हवा होता, कारण राजा ढाले नामदेव ढसाळ एकत्र होते, सगळ्यांनी मिळून त्याला मान्यता द्यायला हवी होती. पण असं न होता नामदेव ढसाळ यांनी तो जाहीरनामा जाहीर केला. आणि नामदेव ढसाळ आणि राजा ढालेमध्ये फूट पडली. नंतर मी राजा ढालेंसोबत होतो, अनेक लोक जयदेव नामदेव ढसाळांच्या सोबत होते. अर्जुन आपण कुठं कोणावर होता? नामदेववर होते. आणि जाहीरनामा व्यापक आहे या मताचा मी होतो. जाहीरनामा अत्यंत चांगला होता तो. पण राजा ढालेंना असं वाटलं की त्याला कम्युनिस्टांचा हात लागलेला आहे, तो कम्युनिस्ट विचारधारेचा जो आहे, अशा पद्धतीची भूमिका राजा ढालेंनी घेतली. आणि राजा ढाले नामदेव ढसाळमध्ये फूट झाली. जर ती फूट झाली नसती तर कदाचित अजूनही पॅन्थरचा वेगळा इतिहास झाला असता. पॅन्थर एक वेगळ्या पद्धतीने पुढे जाऊ शकली असती. त्यामुळं राजा ढाले आणि नामदेव ढसाळमध्ये फूट पडली. नंतर नामदेव दलित प्रांतात नावाने काम करत होते.
राजा ढालेंना असं वाटलं की माझ्यामुळं कांतर आहे, माझ्या लेखामुळे कांतरला फार मोठं यश मिळालं. आपल्या जो लेख आला होता कुठे साधनामध्ये लेख आला होता, आणि साधनामध्ये जो लेख आला होता 15 ऑगस्टच्या संबंधामध्ये एवढा आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही काय करायचं वर असा तो लेख होता. त्यानंतर ही कांतर ही जास्त चर्चेमध्ये आली. ही गोष्ट खरी आहे. नामदेव रसाळे संस्थापक होते, अर्जुन डांगळे होते, उमाकांत रणवीर होते, मी नव्हतो. आपण सगळ्यांनी कांतर स्थापना केली. नंतर राजा